आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राचं लोकसंगीत। हे लोकसंगीत फक्त मनाला उभारी देणारं नाही, तर समाजाला एकत्र ठेवण्याचं काम देखील करत असतं। आपल्याला लावणीमध्ये काय दिसतं तर गती आणि भावनेचा संगम। कोळी गीतांमधून आपल्याला श्रमसाफल्याचं संगीत ऐकायला मिळतं। गोंधळ आणि भारूड यासारख्या लोकसंगीतांमधनं आपल्याला धार्मिक एकात्मता आणि सामाजिकतेचा संदेश देखील मिळतो। रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळवाज तुंतुना, रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळवाज तुंतुना। राम राम मंडळी, कस काय बरं ना? राम राम, कस काय आजी, काय म्हणता, बरं आहे ना? आता आपल्याला मुली घरात शिकवायची, प्रगती करायची, आपल्या मुली शाळेत पाठवायच्या ना। आणि सगळ्यांच्या शाळेत गेल्या पाहिजे मुली, बरं का? मुलगी मोठी होईल, मुलगी मोठी झाली, वासुदेव काय तुम्हाला आशीर्वाद देईल। मग काय वासुदेव आला रे, वासुदेव आला, वा वा वा। आणि आपल्याला मुलगी शिकली म्हणजे काय होती? प्रगती होती। प्रगती झाली म्हणजे आपल्या घरात चांगला यशाचा दिवा लागतो का नाही? आणि मग मुलीला शाळेत पाठवाल ना, मग काय वासुदेव आला रे। टाळ, लेझिम, ढोलक, मृदुंग यासारखे पारंपरिक वाद्य आपल्याला लोकसंगीतामध्ये वापरलेली